आमची दुर्गा काननीची दुर्गा देवी 1988 पासून बसलेली आहे. इथं जागरूक देवी आहे आमची. आणि लेडीजसाठी खूप कार्यक्रम 9 दिवस कार्यक्रम घेतले जातात. संगीत खुर्ची, रनिंग, परत रांगोळी स्पर्धा, आणखी डोळ्याला पट्टी बांधून ओळखणं, काही असे बरेच विविध प्रकार, भजन, दांड्या, गरबा वगैरे सगळंच इथं घेतल्या जाते. 9 दिवस पाठ वगैरे सगळंच आम्ही इथं घेतो. सकाळी आरती असते, 8ला आरती असते सकाळी. परत दुपारी मग लेडीजसाठी भजन वगैरे असते. संध्याकाळी मग आरतीच्या नंतर कार्यक्रम असतात. कधी दांड्या असतात, कधी संगीत खुर्ची असते, कधी रांगोळी स्पर्धा असते. वेगवेगळ्या अशा स्पर्धा घेतल्या जातात आमच्या इथं. 1000 लोक दरवर्षी इथं जेवल्या जातात. सकाळी 12 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत इथं भंडारा चालू असते. आज भंडारा आहे, ती 1 तारीख आहे. 1 तारखेला महाप्रसाद इथं आहे दुर्गा कॉलनीमध्ये, तर याचा लाभ सर्वांनी घ्यावा. नवरात्र महोत्सव हे दुर्गा कॉलनी येथे 38 वर्षे झालेली आहे दुर्गा माता आमच्या देवीला. आणि ही देवी खूप प्रत्येकाला पावणारी आहे. आणि बरंच म्हणजे या देवीचा सर्वाला लाभ झालेला आहे. संतान ज्याला होत नाही त्याला पण संतान झालेलं आहे ह्या देवीमुळे. बरंच खूप पावणारी आहे आणि बरंच काही म्हणजे हे करणारी आहे. दुर्गा माता नवरात्र महोत्सव दुर्गा कॉलनी वसंतनगर नांदेड या ठिकाणचं हे दुर्गा माता स्थापनेचं 38वं वर्ष आहे. आणि 38 वर्षापासून सुरुवात जी झाली तर आमचे जे कैलास पाटील सध्याचे जे कार्यक्रमाचे सर्व संयोजक आहेत त्यांचे वडील भीमरावजी वाघ यांच्या काळामध्ये सुरुवात झाली. आणि तेव्हापासून सलग याच ठिकाणी ही देवी दरवर्षी प्रतिष्ठापना केली जाते. आणि आमचे सर्व पद्मशाली समाजाचे कार्यकर्ते, तसेच आमचे कैलास पाटील, त्यांचे सर्व बंधू आणि आमचे सर्व गल्लीतील इतर मित्रमंडळी, या ठिकाणी अध्यक्ष, उपाध्यक्ष हे सुद्धा अतिशय मनोभावे तर्मनधनाने काम करतात. आणि दरवर्षी या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. भंडाऱ्याचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणचा भंडारा दरवर्षी महाप्रसाद हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आणि या ठिकाणी जवळपास 2 ते 3 हजार लोक दरवर्षी महाप्रसादाचा लाभ घेतात. अशा प्रकारे ही नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे.